येईल का? हजारो झाले राजे छत्रपती शिवाजी महाराज पुन्हा जन्माला येईल का? आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झाल्या आणि शाहू महाराज विचारून त्याच्या कोल्हापूर नगरीमध्ये मी अमरनाथ तुम्हा सर्वांच्या मनपूर्वक स्वागत करतो. हॅलो, माईकची गरज आहे असं वाटतंय? आवाज येतो ना माझा? मला पण ती निवांत राहू दे आजच्या दिवसात. ओके, काय मग आपल्याला आहे ना? तर आज आपण एकत्र आलो आहोत. नवीन लोक किती नवीन लोक आपलं करा. पहिल्यांदा मला बघता मी मोबाईलवर समोरच 50% आहे. ओके, काय हरकत नाही, मजा येईल. संख्या कमी असेल तरी ट्रेनिंग द्यायला पण मजा येईल. ज्यादा लोक असेल मला प्रॉब्लेम भेटतो ना, मला काम येतो. ओके, तर कमी संख्येमध्ये मोठं ट्रेनिंग देत आहे आणि अपेक्षा करतो की तुम्ही आज दिवसभरामध्ये जे काही शिकणार आहात, गॅरंटेड नवीन लोक आहेत, जुन्या लोकांना विषय माहित आहे की तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये असा प्रोग्राम बघितलेला नाहीये. तुम्ही आता ज्यावेळी आत आला त्यावेळेस मला माहित आहे बाहेर वेगळा होता, इथं आला तुमची बघून सेटअप वेगळा मला वाटला. गॅरंटी देतो आता तुमच्या लोकात काय मला माहित नाही, त्याच्याशी काही माझा संबंध नाही. तर तुम्ही इथून पुढे गेला, इथून बाहेर गेल्यानंतर जसा हा प्रोग्राम संपत जाईल, संध्याकाळी आपण 4 ला बाहेर पडून 4 पर्यंत जे काय असेल तुम्ही सहकार्य लवकर केलं तर लवकर सोडू, तुम्ही लेट बोलला तर लेट सोडू. तुमच्यावर मिळालं. एकटा बोलून ह्या प्रोग्राम होणार नाहीये. सगळ्यांनी बोलायचं आहे. एखादा प्रश्न विचारता लागायचं नाही. उत्तर चुकलं तर खाली काय ऍम्ब्युलन्स लावलेली नाहीये. कशावर काय तर आपण सगळे शिकायला आलो ना. ओके, हा प्रोग्राम डिझाईन करताना काही सायंटिस्ट लोकांना भेटलो, काही माझ्या अनुभवात माझ्या आयुष्यातला 23 ते 25 वर्षाचा एक्सपिरियन्स मी यामध्ये घातलाय. हा प्रोग्राम जसा संपत जाईल तसं तुम्ही एक लेवल तुमची वरती जाणार आहे. आणि गॅरंटी देतो आता तुमच्या डोक्यात किती आहे कॅल्क्युलेशन काय मला माहित नाही, पण ज्यावेळी तुम्ही हा हॉलचा दरवाजा उघडून बाहेर जाल संध्याकाळी, त्यावेळी निश्चित स्वरूपात तुम्ही 1 करोडपती होऊन बाहेर पडता. माझी बिलकुल ऑनलाईन सिस्टमच्या माध्यमातून एवढं सांगतो की आतापर्यंत ज्या ज्या लोकांनी तिथे 100% दिलं झालं, ज्यावेळी ह्या हॉलमध्ये मी आलो 2009ला ऐकण्यासाठी, त्यावेळी 100% दिलं, फक्त 10% वापरलं. किती टक्के? 10% वापरलं. तर माझ्या लाईफ मध्ये एवढा मोठा चेंज झाला की माझा रागावर कंट्रोल आला, राग वाढला. राग वाढला पण तिथं आवाज लावला पाहिजे ना. नको तर चालणार नाही, रोडला दररोज मारत चालणार नाही, मला फळ म्हणतो काय. तर माझ्या शब्दावर 10 आली की मला दगड तो गोळा गरज पडत नाही. त्यावेळी समोर असतो प्रेम तितकंच शब्द पडतात आणि ज्यावेळी धार बाहेर पडते त्यावेळी मग खचाखच हात तलवारनं गाव पडतात, तसं गाव पडतात. त्यातली सगळी सिस्टमची तयारी आहे. माझी मानसिकता झाली, माइंड पॉवर काय कळालं आणि सगळ्या ओव्हरऑल ह्याच्यामध्ये प्रवासामध्ये माझ्या आयुष्यामध्ये मी कधी विचार करत नव्हता की मी ह्या सिस्टमच्या माध्यमातून माझ्या आयुष्यामध्ये 5 करोड रुपये कमवेल. त्याचा एक्झाम्पल मी घ्या. आपल्या आयुष्यामध्ये सगळ्या गोष्टी पाहिजे, स्टँडर्ड जगायला पाहिजे, स्टँडर्ड राहायला पाहिजे. तर तिथं ज्या गोष्टी होत्या त्या फक्त आणि फक्त 10% 20% 100% यूज करायला येणार नाही लगेच. मला 100% जायला अजून गेलोच नाही. मला वाटतं ह्या सिस्टम मध्ये 40-50% पण नाही. म्हणजे मी स्वतः शिकवते पण मी 50% नाही. 100% मी येणार तर माझी एंट्री लिगट पण ना तुम्ही सगळ्याला भेटणार. बरोबर ना? वर गेली पाहिजे, हे दोन करू शकत नाही. हे सगळ्या ताकदीनं सगळ्या सिस्टम वापरला पाहिजे. त्यात 10% जर घेऊन गेला 10%, तर येणाऱ्या काळामध्ये तुम्ही तुमच्या गावातून, तुमच्या गल्लीतून, तुमच्या पाहुण्यातून, तुमच्या संबंधित लोकांच्या करोडपती म्हणून तुमच्या नावाच्या पुढे बॅनर लावला जाईल की ही व्यक्ती आमच्या घरातली, आमच्या समाजात एक करोडपती आहे. वाटतं का की माझ्या आयुष्यामध्ये मला 1 करोड रुपये मिळाले? वाटतंय ना? पण तुम्हाला सांगतो ज्यावेळी तुम्ही एकट्याच्या बाहेर होता त्यावेळी लाखाची भाषा होती. 1 लाख रुपये जर वर्षाला मिळालं, महिन्यात 10,000 मिळालं, काय हरकत नाही ना. दिवसात 300 रुपये हजरी पडली, ते काय कसं होतं. जसं तुम्ही मोबाईल कॅम्पेनमध्ये मानसिकता बदलली. काय बदलली? तेव्हा 700 रुपये येतात, असे गुजरले 20 दिवस आले तर एवढे पैसे येतील, महिन्याला एवढे तर वर्षाला एवढे येतील, असं कॅल्क्युलेशन तर झालं. एक विषय आहे की तुम्हाला 3,000 भरल्यानंतर किमान लखपती व्हायचं, करोडपती व्हायचं डोक्यात गेलं का नाही? पण आतापर्यंत 3,000 साड्या आणली, कधी आणलं डोक्यात? हा, साड्या आणल्यावर डोक्यात आलं की 200 रुपये ब्लाऊज शिलाई घरापर्यंत मांडून घ्यायची. एवढं झालं, ह्याच्याकडे काय आलं नव्हतं. तर आता मानसिकता आपली झाली की आपण 3,000 भरले तर मला लाखो रुपये कसं मिळू शकतात, त्यासाठी मला काय करायचं आहे आणि ते दिवसभरामध्ये आपण सगळं शिकायचं आहे. जर तयारी शिकाय असेल तर शिकवायची पण माझी थोडी ताकदीनं तयार होणार. तुमचा सहभाग महत्वाचा. त्या सिस्टम मध्ये तुम्ही सांगितलं मी तुम्हाला डान्स करा
तर मी कशी नाचू? मी घरात नाचवतो सगळ्यांनी, मी कशी नाही. ज्या ज्या वेळी वाटतं ना ऍक्टिव्हिटीज करा त्यावेळी 100% करा. ओके, स्टार्ट करूया. आपण सर्व जण आलोय. यश मिळणार आलो का? हॅलो, आलो का नाही? आता यश जे आहे, सक्सेस जे आहे ते नवीन लोक बोलायचे, तुला पण बोलतो चालतं काय प्रॉब्लेम नाही, शिकायला लागतं. तर सक्सेस म्हणजे काय पहिलं समजून. सक्सेस म्हणजे यश, अंदर म्हणजे खाली म्हणजे माहिती घेऊ. चला, सक्सेस म्हणजे काय कोण सांगू शकते? शॉर्टली बोलायचं. सक्सेस म्हणजे काय? बोला बोला बोला. पण यश म्हणजे काय? नवीन लोक बोला. शिकला ना शाळा का कोण असं शाळाच गेलो? ओके, जोरदार आवाज. म्हणजे एखादी गोष्ट ह्या पायरीवर ह्या पायरीवर जाणं म्हणजे पण यश आहे. यशाची व्याख्या तशी नाही आहे, पण आपण शिकावलं की सक्सेस होण्याचं काय. गल्ली बोळामध्ये आपल्या माणसं आहेत, आपल्या गल्ली बोळामध्ये माणसं आहेत, आपल्या घरामध्ये गावामध्ये माणसं आहेत. हॅलो, काही लोक आहेत ना आपल्या इथं आपल्या एरियामध्ये यशस्वी. आपण तो आमच्या गावातला बाबा पुढारी चांगला आहे, तो सरपंच झाला, त्याची बायको डेप्युटी झाली, एखादा विद्यार्थी वकील झाला, इंजिनियर झाला, सक्सेस झाला ना. हॅलो, असे तर बघितलं काय. म्हणजे तुम्हाला सिंपल समजावं की यश म्हणजे काय. बरोबर, इथंपर्यंत. आता आपण बघूया सक्सेस. जसं म्हणलं की ह्या पायरीवर त्या पायरीवर म्हणजे यश मिळालं. म्हणजे आयुष्यामध्ये एखादी घटना आपल्याला मिळाली की आपण त्यात सक्सेस झालं. बरोबर ना, इथंपर्यंत क्लिअर विषय. पण सक्सेस मिळवायसाठी काय काय करावं लागतं आपण ते कोण सांगू शकते? यश मिळवताना काय काय करावं लागतं? यश कधी मिळतं? काय घेतलं? मेहनत घेतल्या. ओके, पुढं बोला बोला. संघर्ष करायला पाहिजे. पुढं अजून संघर्ष, मेहनत, कष्ट एकच. ओके, फक्त वाक्याबद्दल सातत्य पाहिजे. सातत्यपूर्ण काम करायला पाहिजे. ओके, प्रयत्न केला पाहिजे. पुढं हा तडजोड केलं पाहिजे, म्हणजे ऍडजस्टमेंट केलं पाहिजे. म्हणजे आज मीटिंगला येता येत नव्हतं तरी आम्ही ऍडजस्ट करून आलोच. आम्हाला बाळात्म्याने ओढणं आणतातच, हे ऍडजस्टमेंट आता तुम्ही ओढून चला. तडजोड अजून चिकाटी पाहिजे, चिकाटी पाहिजे, मेहनत पाहिजे, जिद्द करायला पाहिजे. पुढं बोला बोला बोला. प्रामाणिकपणा पाहिजे, हॉनेस्ट पाहिजे. ओके, पुढं अजून स्वतःवर विश्वास पाहिजे, महत्वाचं. ओके, अजून हा स्वतःच्या मनात यायला पाहिजे, विश्वास स्वतःवर पाहिजे. म्हणजे मी काय तर करू शकतो किंवा मी काय करेन, जिद्द पाहिजे, जिद्द पाहिजे. ओके, विश्वास संपादन पण केला पाहिजे, विश्वास संपादन करायला पाहिजे. त्यासाठी आपण ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे प्रामाणिक राहायला पाहिजे, प्रयत्न करायला पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी आल्यावर विश्वास संपादन. मी चोऱ्या करतोय तुमच्या जॉईनिंग व्हा म्हणून जॉईनिंग मध्ये का विश्वास संपादन करायला मी प्रामाणिक पाहिजे. ते घरात जायचं, मिटिंगला जायचं, चमचे सोडून बिस्किट घालायला पिशवीत असं करून चालणार. हा, सोन्याची लाट करायची नाही नंतर. हा, तू दे. चालेल चालेल, तू दे. हॅलो, हा ओके. चला, अजून काय? विश्वास संपादन करायला पाहिजे. तुमच्या म्हणजे माझ्या त्या आपल्याला सांग, तुम्ही सांगायचं तुम्हाला जे पाहिजे. म्हणजे यशामध्ये सगळ्या गोष्टी लागणार आहेत. त्यामध्ये जे तुमच्या प्लॅनिंग मध्ये आहे, तुमच्या म्हणजे माझ्या. तुमचा मला या वर्षी बाबा माझे टार्गेट 1 करोड रुपये कमवायचे, ते माझ्या प्लॅनिंग मध्ये पाहिजे. त्याला तडजोड करायला पाहिजे, त्याच्यावर विचार करायला पाहिजे, ते पुढे जायला सगळ्या गोष्टी आहेत. बरोबर ना. मग ह्या सगळ्या गोष्टी आता तुम्ही सांगितल्या, हे तुम्हाला माहिती का नाही? मग काय मीटिंग घ्यायची गरज आहे? हॅलो, पण काय झालंय, तुझं आहे, तुझं पाशी पण जागा चुकलाशी. म्हणजे आम्हाला माहित आहे, सगळं माहित आहे, आपल्या आत सगळं आहे, आपल्या सगळ्या आतमध्ये आहे. पण बाहेर काढायला कोणतरी गुरु पाहिजे ना. म्हणून म्हणून तुम्हाला लांब न बोलले, कडे गावाकडे या, इकडे या, इकडे या, गोळा व्हायचं, एकत्र या. काय तिथे येऊन सांगू शकत नाही, तिथे या पाहिजे नाही. आता मग तुम्हाला बाळूमाला जायची गरज नव्हती. बाळूमा गावात फूट लावू शकतोय, याला मला समजायला जायची गरज काय वर्षावर उद्या काय होतं ते पण घरात आलं ना की. पण तुम्ही तिथंच जायला पाहिजे, तसं इथंच यायला पाहिजे. इथं आल्याशिवाय ते सरळ विहीर नाही. हिथंची किल्ली बसणार, ती खतरनाक बसणार. बरोबर ना. तिथं मी नका करू शकत नाही, मला धरून मारशीला. तिथं काय करायचं करा बघतो माझ्या एरियामध्ये. इथे एक सिस्टम लागते, व्यवस्थित सगळं असते. आपण बरोबर परफेक्ट एकमेकाला करीत राहतो म्हणून बरोबर. तर गावोगावात ही चर्चा करू शकत नाही. ओके, तर आपण दिवसभरामध्ये सक्सेस साठी लागणाऱ्या गोष्टी तुम्ही ज्या बोलल्या, मी शिव मंत्र म्हणतो तर त्या सगळ्या सिस्टमवर तुम्ही जे सांगितलं
हे जगामध्ये सक्सेससाठी लागणाऱ्या गोष्टी ह्याच आहेत, त्याच्यापेक्षा वेगळं काय. हा ऍडिशनल काही गोष्टी असतील, तुम्ही जे सांगितलं त्याच्यामध्ये 2-4 गोष्टी चढ असतील, कमी काय नाही. आणि हे सगळे केल्यावर सक्सेस मिळतं. ओके, विषय क्लिअर. आता बघूया की खरंच गरज आहे का. जसं मगाशी आपण काय बोललो, इच्छाशक्ती पाहिजे, बरोबर, प्रामाणिकपणे पाहिजे, असं काय काय बोल ना. त्यामध्ये पहिलीच गोष्ट आहे खरंच इच्छाशक्ती पाहिजे. काय पाहिजे. हा, एक राजा बिरबलची गोष्ट आहे, ज्याच्यामध्ये राजानं जसा तुम्ही आता आलाय, आपण जेवण पण करणार दुपारी, बरोबर ना. जेवण आलाय सगळे, म्हणजे कॅन्सल करायचं तर जेवायला राजा म्हणतो आज पार्टी करूया, 31 डिसेंबर आहे, पंचपक्वान असं केलं असतं सगळं, शाकाहारी मांसाहारी सगळं. आणि बिरबलला बसवतो कडला जेवा, तर ते हाताच्या घडीवर बसतो, जसं आता मॅडम बसतो घडीवर. काय घडीवर तर ते जेवा, तर नाही म्हणतोय का, काश हो होती तो. काय म्हणतोय, काश हो होती तो म्हणल्यावर राजाला प्रश्न पडतोय. म्हणजे बहुतेक बायकोशी जेवत नाही. आता मग भाभीला बोलून नाव ते हाताने कडला बसते, ती जेव्हा लागत्या तर मी हाताच्या घडीवर बसतोय. काय झालं, काश हो होती तो. परत राजाला डाऊट, म्हणजे काय गर्लफ्रेंड वगैरे आहे का, सांग काय असं. तर तसं नाही म्हणतोय, काश हो होती तो म्हणजे काय, काश भूक होती तो. काय म्हणतोय, मला भूक पाहिजे ना. तुम्ही माफ दिले मला सगळं, सोन्याच्या ताटामध्ये चांदीचा घास, पण मला खायची तयारी कधी पाहिजे, मला भूक पाहिजे ना. सगळं जाम झालं येतं, काय खाऊ शकत नाही. तसं सक्सेससाठी तुम्हाला भूक पाहिजे. यश जे मिळवणार, जे आयुष्यामध्ये मिळवायचं, ते भूक पाहिजे ना. समजा आपला लास्ट आहे काय नाही, ही बॉटल मिळाली की माझ्या आयुष्यात समाधान झालं. पुढल्या लग्नात जेवलो ना, आता आयुष्यामध्ये कुठले 110 ताट बी जेवायचं असलं झालं तर तुमचा आज इथं समाधीच होता. तिथं गेला की तसा असतो, परत तुम्हाला कोणा लग्नात मी कोण बोलणार नाही जेवायला, कारण आपला शेवट आहे ना इथं पुढल्या. पण तुमच्या डोक्यात आहे काय नसतं, ह्याच्याला पण जेवायचं काय नाही. एक दिवस पैसे मिळवायचं, हॉटेल ताजला पण जेवायचं, एक दिवस राहायचं. कारण एक दिवस राहायला किती खर्च आहे माहिती, हॉटेल ताजला एका माणसाला 25,000 रुपये. किती तासासाठी, तास असा आहे. सकाळी 10ला हॉटेल सोडायचं. समजा तुम्ही सकाळी पहाटे 5ला गेला तर 10ला सोडायचं, आणि आज 10ला गेला तर उद्या 10ला सोडायचं, संध्याकाळी 10ला गेला तर 10ला सोडायचं, आणि सकाळी तुम्ही 8ला गेला तर 10ला सोडायचं. 2 तासाची किंमत 25,000 किती आहे. आणि त्यांचा नियम आहे, यायचं कधी जायचं कधी, तुम्ही कधी पण जाऊ शकत नाही. मग 10 ते 10 त्या 24 तासाला किती हजार खर्च आहे. हा, त्यामध्ये 2 कप चहा मिळतो, 2 जेवण मिळतं, 1 नाश्ता मिळतो. 25,000. आपण 25,000 मध्ये वर्षभर खाऊ घालतो. पण हॉटेल ताजमध्ये तिथं बघायला मिळेल तुम्हाला की इंटरनल तुम्हाला स्वागत कसं आहे, मुजरा कसा आहे, नमस्कार कसा आहे. महिला पारंपरिक वेशामध्ये, म्हणजे कासुरा वगैरे राहतात ना, गजरा बिजरा लावत महिला दररोज संध्याकाळी आरती होत्या सगळ्या हॉटेलमधून असं. त्याच्या पाठीमध्ये शिपाई तलवार प्रवृत्ती घेऊन, आणि त्या पूर्ण हॉटेलमधनं ते धूप घातला जातो. म्हणजे एवढ्या स्टँडर्ड जे आपण घरात पवाच घालतो ना अमावास्या पद्धतीला, दररोज तिथं असतो. म्हणून त्याला 25,000 रुपये काय. आणि ताज हॉटेल आहे लक्षात काय. हे पण डोक्यात यायला पाहिजे ना. काही तर गावातच 110 अनलिमिटेड नवरा बायको उशी सापडा, परत पुढे जेवायचं. त्यामुळे विचारच यायला पाहिजे. तुम्हाला त्याची भूक पाहिजे, भूक त्याची लागल्याशिवाय सक्सेस मिळत नाही. विषय क्लिअर. तुम्ही जे सांगितलं ते सगळे देणार आहे, फक्त मी तिथं तुम्हाला काय करणार आहे, रिव्हिजन करणार आहे. कारण तुम्हाला ते रिलायझ झाल्याशिवाय तुम्ही पुढे जाणार नाही. तर सक्सेस मिळवण्यासाठी सगळ्यात महत्वाची भूक पाहिजे. जे काय मिळवायचं आयुष्यामध्ये आहे त्याची भूक पाहिजे. मुलांना चांगलं शिक्षण द्यायचं, ही भूक नाही का. मग ते शिक्षण तोंड द्यायचं आहे का, घरात तुम्ही किती शिकवणार नाही. तर त्याला चांगल्या क्लासमध्ये, चांगल्या शाळेमध्ये, चांगल्या कॉलेजमध्ये पैसे पाहिजे, बरोबर ना. संजीवनीला घालवायचं झालं मुलग्याला तर 1 लाख रुपये स्टार्टिंग फी तिथं. आणि तुम्ही संजय घोडातला गेला तर 2-3 लाख रुपये. त्यामध्ये पेपर वर्क नाही आहे, डायरेक्ट लॅपटॉप टू लॅपटॉप. पेपर पेन घेतला जात नाही, बॅगेत लॅपटॉप, तिथं लॅपटॉप, घरात लॅपटॉपचाच खेळ सगळा. 2-2 लाख मास्तरांना फक्त पगार आहेत महिन्याला. हे गोळा केला त्याच कुठं, बरोबर ना. हे सगळं सिस्टमॅटिक असतंय. म्हणून तुम्ही तुमच्या विचारानं पुढे जायला पाहिजे की मला माझी भूक काय काय. मला घर बांधायचं आहे, त्या वर्षी पावसाळ्यात बांधणार होतो, गळतं लागले, आता सुरुवात झाली. काय वाटतं तुमचे पुढल्या वर्षी घर बांधायची चर्चा होती, पण पुढल्या वर्षी घर परत गळतच भूक, बरोबर का नाही. ही पण भूक आहे, बरोबर ना. अशी कोणाची भूक नाही ना 10-15 म्हशी पाळणार आहे, ते सांगा आई कंटाळले. तर भूक काय असते बघा. ह्यांचं घर चांगलं तर माझं पाहिजे. एखाद्या घरामध्ये गेलो, हॉल बघितला, असं वाटतंय असा हॉल आजचा पाहिजे, वाटतं नाही. आता तुमचं हे आलं की वडाला फेऱ्या मारायचं, वटपौर्णिमा, आणि तेव्हा बळच्या नसते ग्रामचं घालून लोंबत्याला 1 किलो म्हणत नाही. मग ते असे निघाले बघितले की आहा असं मला पाहिजे, वाटतंय का नाही. हॅलो हॅलो वाटतंय का नाही. हा, साडी एखादी चांगली पाहिजे तर मग हे आपल्याला काय त्याची भूक पाहिजे तर मिळते. काय काय आता बरेच लोक असे म्हणतात की 2 नंबर वाल्यांचं काम. मग ते असं म्हणल्यावर
द्राक्ष आंबट लागली पोह्याला का तर खायला मिळत नाही. हॅलो, ते म्हणते द्राक्ष आंबट आहे का, त्या पोह्याला खायला मिळत नाही, वरून पुढे मग खायला अंतर असतात ना, तसा प्रकार असतो. त्यामुळे ते न बघता आपण काय बघायचं आहे, भूक महत्वाची आहे. जर भूक असेल तर आयुष्यामध्ये मिळणार. ओके, मूवी बघितलं, मूवी पिक्चर मध्ये आपण हा पिक्चर मध्ये बऱ्याच जुन्या पिक्चर पासून बघा आता बरेच मोठी शिकार कोण ओढतोय, हिरो काय गुंड ओढतो ना. मोठी गाडी कोणाला, हिरोकडे गुंडाळ असत्या, गुंडाळ असते बरोबर. मोठा बंगला हिरोला गुंडाळ असतोय. हा, आणि हिरो सारी दुनिया का बोझ हम उठा, हिरो. हे ती पिक्चर मध्ये तयार आहे. ओरिजिनल कसं, ज्याच्याकडे पैसा आहे ते हिरो आहे मात्र. त्यामुळे पैसा तुम्हाला जर हिरोईन व्हायचं असेल, तुमच्या घरातलं तुमच्या गल्लीतलं ओळखलं तर तुमच्याकडे पैसा पाहिजे. तुम्ही बोजा उचलून हिरोईन होऊ शकत, कामवाली बाई होणार. हॅलो, सारी दुनिया का बोज उचला काय सगळ्यांची गेली की कामवाली बाई होणार. आपणाला हिरो व्हायचं तर चांगलंच राहायला पाहिजे. शिकार वाढायचं नाही, मोठं शिकार सांगितले काळ साहेबांनी वाढायला. मोबाईल चांगला, बॅग चांगली, बस तुमच्या राहायची, दागिनं वेगवेगळं पाहिजे, वेगवेगळ्या साड्या, वेगवेगळे सँडल पाहिजे, सँडल साईडला मॅच पाहिजे, टिकली मॅच पाहिजे. हे दररोज जर केलं 6 दिवस तर लोक असतील की मॅडम बाई ही मॅडम आहे, काहीतरी करतो बरोबर ना. पण वाटतं का ना सगळ्यांना असं पाहिजे आयुष्य. हॅलो, सगळ्यांना वाटतं नाही. अहो तुम्ही कोकणात जावा खाली, मी आश्चर्य होतो, मला भारी वाटतं कोकण. काय म्हणते, म्हातारी बाई पण फुल किंवा गजरा घातलं. आणि आमच्यात गजरा कावा 26 जानेवारीला पूर्वी जर राहिला तर तुम्ही ओळखता असा 15 वर्षात तिनं काढला की आपण दुसऱ्याची घालायला आणि उगाच पोटातनं मिरवायचं स्टँडर्ड चालणार का. ह्या सगळ्या म्हणजे स्टँडर्ड राहिलं पाहिजे. शेवटी त्या देवानं देताना म्हणली पाहिजे बाबा चांगली आली, सैराबाई आली नाही, एवढं तरी करा. ओके आहे ना. त्याची काय पाहिजे, भूक पाहिजे. काय पाहिजे, अहो भूक असेल तर होतंय, तुम्हाला माहित नाही. बघा तुम्ही समजा ऍडजस्टमेंट असते आपल्या घरामध्ये. पाहुणे अचानक घरामध्ये दूध नाही, आपण पलीकडनं शेजारी होतो, सिटीमध्ये होतो, सिटीमध्ये ब्लॅक टी देऊ का, तिच्या घरात दूध नाही बरोबर ना. ऍडजस्टमेंट असते. पण हॅलो पण तुम्हाला सांगतो, आपण हे ऍडजस्टमेंट करतो. आपण ऍडजस्टमेंट बोलू लागलो, विषय जाऊन जायला नको. ब्लॅक टी म्हणतो तो विषय सोडतो, भूक बद्दल चाललंय. लग्न असते एखाद्या गावामध्ये वराड गेलं, त्या जर पिचको असला पिचको, त्याला दावायला का ना दुकान कुठं आहे, 5 मिनिटात दुकान कुठं, कारण चालत आहे ना. ड्रीम आहे, ड्रीम आज प्यायचीच. खाया गेला असतोय काय, 2 फोडून एक खाणं चुकून. कोणाचं लग्न कोणाचं असतंय, हे ट्रकात लोंबकत गेलं असतंय, तिथं उतरला की त्याला कोण ना कोण भेटतोय त्यासारखाच. आणि बोळात जाऊन दारू दुकान पडलं, चालत आहे, भूक आहे, भूक. दारू आज पैशात तांदूळ टाकायचं, तो जाऊन पाकिट फोडून द्यायचं बंबाचं त्या पार्टीला. पण तो आणतं का ना ओळखून, हॅलो आणतं का नाही. आपण चहा पांढराचा काळा पिल ऍडजस्टमेंट, पण तो ऍडजस्ट करत नाही. ते म्हणतो का नाही आज पाणी पिऊन जातो, दारूच पिणार का, भूक आहे, बोळा तोडून काढतंय. आणि झोप, आणि तो सक्सेस होते का नाही. तर सकाळी जातात तो रिकामा असू दे रिकामा, तो संध्याकाळी वाटकाभर पिऊन कोणाच्या पाया पण आणला असतो. बघा तुम्ही त्याला कुठे सोडा, तंबाखू खाणाऱ्या माणसाला कुठेही सोडा तुम्ही, तो कोण ना कोण 10 मिनिटात हुडकून त्याला पाहून चुना जात, त्या मॅडम तंबाखू आहे. ऍडजस्टमेंट करणार नाही, भूक आहे, चाहत आहे. जोपर्यंत हे होत नाही तुम्हाला आयुष्यामध्ये तुम्हाला सक्सेस मिळत नाही. काय पाहिजे, हॅलो काय पाहिजे, भूक पाहिजे, यशाची भूक पाहिजे. ओके नेक्स्ट. आणि त्यासाठी सगळ्यात महत्वाचं काय, कधी होतं हे, बर्निंग डिझायर असल्यावर. डिझायर पाहिजे बरोबर ना. कोण म्हणतो इच्छाशक्ती पाहिजे, म्हणजे काय, आता इच्छाशक्ती डिझायर आहे, पण ज्वलंत इच्छाशक्ती काय, बर्निंग डिझायर आहे. ज्वलंत बर्निंग डिझायर बरोबर ना. ज्वलंत नुसती इच्छाशक्ती असून होणार नाहीये. म्हणजे माझी इच्छाशक्ती आहे की मला हेलिकॉप्टर घ्यायचं आहे, पण जोपर्यंत ती आग लागत नाही तो होणार नाही. एका गावामध्ये म्हणजे आता यात्रा जात असतात आपल्याकडे, हा तर सरपंच गोळा होतात आणि काय करूया, घोड्याची शर्यत लावूया. काय म्हणत्या, घोड्याची शर्यत. मग सगळं ठरतंय, मग प्रत्येक गावात एक घोडा आणायचा, प्रत्येक सरपंच झाला. समजा एक इस्लामपूर आहे, इस्लामपूरच्या आजूबाजूला किती खेळ आहेत, तर 40 खेळ आहेत. 40 खेळ प्रत्येक घरामध्ये गावामध्ये एक सरपंच आहे ना. डेप्युटी सरपंच बोलतात, मिटिंग घेतात आणि प्रत्येकाने एक घोडा आणायचं आणि त्यात नंबर काढायचा. ज्याचा नंबर पहिला येईल त्याला ते बक्षीस, त्याच्याकडे ते 1 वर्ष फिरतं, मोठं शिल्ड राहिलं, सगळं ठरतंय. झालं एका गावाचं प्रॉब्लेम, त्या गावामध्ये घोडं त्या मालकाला घोडं गावत नाही. आता काय करायचं, शर्यतच जवळ आल्या, अब्रू जायलाच नको म्हणतो, काय करतोय, जातोय आणि कुंभारातला एक गाडा मारतो, चिकन दिसणार बघ, काय म्हणते गाडा. त्याला कटिंग बिटिंग मारून जरा चांगलं वॉश फिश करून त्याने व्यवस्थित नाम बी मोडून त्याला घोड्याचा करते. आता त्याला माहिती आहे मी गाडाव आहे, तर तुम्ही किती नडलो त्याला माहिती आहे ना मी गाडाव आहे.
त्याला म्हणतात बघ तुला सांगतो काना तुला सांगतो अशी अशी शर्यत आहे आणि काय बी करून तुला जिंकायला लागतं. काय रे जिंकायला लागते ते म्हणजे आला जिंकूया की. त्याला माहित नाही शर्यत कोणाची आहे, त्याला वाटते काढवायचं आहे. हो मला ना ठेवला आहे तिथं गेल्यावर उभारते इकडे बघते घोडं इकडे बघते घोडं डिस्कार्डतंय ह्याच्यात तुम्ही जिंकणार कसं काय. तू काळजी करू नको, तुझ्या डोक्यात फक्त ठेव जिंकायचं आहे, तुला पळायचं आहे, तुझे जाणं आहे, तुझे डायमंड बनणं आहे, तुम्हाला डायमंड व्हायचं आहे एवढं सांगायचं आहे. कळालं का. तर त्याच्या डोक्यात घालतात तुम्ही ओके तयार. तुम्ही म्हणताय ना मालक मी होणार झालाच करे तुझं नाव होणार बघ भागा भागा लोक तुला ओळखणार करोडपती असं म्हणून. चाल का तुझं नाव होणार तू पळ थांबायचं नाही. ते रेसला उभारते इकडे बघते घोडी इकडे बघते घोडी 40 वर घोडीने मी एकटाच काय करते गाडो म्हणून उभारते. आणि रेस स्टार्ट व्हायच्या अगोदर 10 सेकंद किती तिकडं ते शिटी वाजवणार तर 10 सेकंद डेपोटला सांगितलं असतं एक कार्यक्रमाला ते असं असं कर. डेपोटी येते डेपोटी शिपूट उचलते आणि मुठभर त्यांनी चटणी पाठीमागं टाकल्यावर जे भपका उडतोय असं गाडाव पडते की सरपंच डेपोटी शिल्ड घ्याला 6 महिने गाडाव थांबत कारण पाठीमाग काय टाकलंय बुक्का टाकला असतो. त्याला म्हणायचं ज्वलंत इच्छा बर्निंग डिझायर चाललंय. जोपर्यंत माग आग लागत नाही तोपर्यंत सक्सेस मिळत. हॉलमध्ये माणसं 100 जण होती मीच मुक्का टाकायला कमी पडलो. त्यामुळे सरपंच निवांत असल्यामुळे प्रजा तेवढी आलेली नेक्स्ट टाइम फटाफट लावतो टेन्शन घेऊ नका. 100 कशी येतात मला बघायचं. बर्निंग डिझायर पाहिजे. काय पाहिजे हे लिडरचं काम आहे. लिडरकडे जर ते मोटिवेशन नसेल तर खालची माणसं येत नाहीत. आपण आता राहून चालणार नाही. आणि आपण मेसेज टाकलाय का जी लोक कोर कमिटीमध्ये आहेत ती तो कोर कमिटी उठून बघा कोर कमिटी उठून बघा कोर कमिटी उठून बघा. ऐश्वर्या नाही का कोर कमिटी नाही जे कानात काय चालू बरोबर तू तिकडे लक्ष दिलं. हा कोण कोण आहे 3 5 8 9 10 11 12 13 14 15 ओके शिवम सर 15 नाही हा 15 जण नाही ती नावं आजच्याच करायची उडवून टाकायची. ओके जे लोक आज आल्यात तीच कोर कमिटी राहतील आणि टीम एसएम जी होणार आहेत फुल डिफरंट बाकीचे जो मार्केटला आहेत आली नव्हती ती मागल्या ज्यांना आपण घेतली होती त्यांना तुम्ही मेसेज टाका. त्यांना प्रमोशन मध्ये घ्या TSM करून त्यांना कोर कमिटी आपली तुमची 40 ची बॅच होणार आहे बरोबर ना. किती लोक 30 का 40 30 कुठली तुमची टोटल लोक 30 होते. आता इथे 15 आहेत 15 लोक मला त्यातले पाहिजे जी जुनी पाठीमागे आहेत. इथं आले नव्हतं कोर कमिटीमध्ये जे होती ते आल्याच भेटले ना त्यांना आजच ब्लॉक करून टाका. मेसेज त्यांना द्या की तुम्हाला कंपनीच्या कोर कमिटीमध्ये काढतात तुम्ही काम करू देत कामाबद्दल शंका नाही. पण कोर कमिटीमध्ये ह्या लोकांना घेणार नाही. ज्यांचा प्रॉब्लेम आहे ते प्रॉब्लेम जाऊ. आरती मॅडम नाही फक्त घ्या त्या आता इथं आल्या त्याचे सासूबाई काय आजी सासू आल्यामुळे ते गेले इथं आल्या इथं पाठीमागे गेले. बाकीचे जे लोक आलेले आहेत त्यांना कोर कमिटीमध्ये घेतलं जाणार नाही. आणि नाही म्हणजे नाही मला एवढीच लोक पाहिजे 15 आणि 15 लोकांना द्या. ओके जोरदार ट्रायसाठी होऊन दे बस. आता बाकीचे आले नाहीत त्यांचा प्रॉब्लेम आहे. मीटिंग कंपनीची आहे कोर कमिटीची जबाबदारी आहे की माझी माणसं किती येतात. कळलं काय तुम्हाला माहित आहे अकाउंट 70च दिलाय लोक किती आहेत 45 कन्व्हिन्स करून त्यांना पैशाला द्यायला पाहिजे किती माहिती काय वरलं किती लोक राहिले 25 70 मध्ये 25 मी त्यांना कन्व्हिन्स करून 60 रुपये 15 लोकांचे पैसे पे करायला पाहिजे किती 7,500 रुपये अंगाव आहेत. माझ्या नाही तुमच्या लिडरच्या अंगावर शिवरून सांगा मी घेतले मी त्याच्या जबाबदारी त्यांची ती किशोरी मॅडम मंजिरी मॅडम त्यांची बघायची मी घेतलेलं नाही. 7,500 रुपये त्यांना पगार पडला आज कॅपिंग अर्ध कॅपिंग का इथलं काय जाऊ हॉटेल काय माझ्या सासऱ्याच नाही तेवढं मॅनेज करा मला. त्याला बरोबर तुम्हाला तिथं काय 70च बिल वाटतं 60चं बिल ना माझ्यावर कोणी 60चं बिल पे करता तुम्हाला दिसेल 60चं बिल भरायला लागणार आहे. मग ही जबाबदारी कोणाची होती कोर कमिटीच जाग्यावर आहे. आणि फायदा काय कोर कमिटीचा ते कळत त्यांना की कोर कमिटीमध्ये न आल्यामुळे नुकसान काय. कमीत कमी ह्या वर्षी ती कोर कमिटीमधले जे नसणारे माणसं आहेत 3 ते 5 लाख रुपये मागेल जे आहेत 3 ते 5 लाखात त्याच्या पुढे जागा लिहून ठेवा. कारण तसं प्लॅनिंग माझं चाललंय मी प्रत्येक महिन्याची प्लॅन लावतो ना तर एकच उद्देश आहे की कोर कमिटीमध्ये असणारा माणूस आणि तुमच्या बरोबर तुम्ही लिडर आहे बरोबर ना. तिथे तुम्ही त्यांना बघून वर जाणार आहे. कसं का लिडरचा लेवल झाला तर तुमची लेवल होणार नाही. त्या प्लॅनिंग चालते. ओके ठीक आहे पुढे जाऊया. बर्निंग डिझायर पाहिजे ना. चटणी टाकली गाडाव नंबरात आला का नाही का तर त्याला ती ज्वलंत आग जी लागली होती त्यामुळे थांबलं. आणि यश मिळवण्यासाठी पहिल्यांदा भूक पाहिजे. काय पाहिजे
आणि नुसती भूक नाही तर ती ज्वलंत इच्छा असली पाहिजे. मला पाहिजे तर पाहिजे, मागताय तो मागताय तरच मिळते ना तर बघूया ऍडजस्टमेंट होणार नाही. पाहिजे तर पाहिजे आणायचं ना, ही गोष्ट करायला कोरायची काय म्हणून ऍडजस्टमेंट त्याला ठेवायची नाही, तरुणच टाकायचे. हे असेल तर सक्सेस होणार. ओके. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं आहे हे बघितलंय का जवळजवळ बघितलं किती लोकांनी? हा आजऱ्याला कोणी बघितलंय? आग्र्यामध्ये ना? हॅलो, आजऱ्यामध्ये ना? आग्र्यामध्ये आजऱ्यामध्ये आहे जायचं राहू दे सध्या. आग्रामध्ये दिल्ली आग्रा बरोबर ना? हॅलो, हा नाही मिले कैसा आग्रा काय तर गाणं ना, दिल्ली आग्रा. तर ह्याच्यावर एक ट्रिप गेली असेल, आपण एकत्र आलो. ट्रिप गेल्यानंतर त्या ट्रिपमध्ये लहान मुलापासून अगदी वृद्ध वयीन व्यक्तीपर्यंत माणसं असतात. आणि असल्यानंतर सगळ्यात महत्वाचं काय की ट्रिप जशी संपतात, जसं आपण आता एखाद्या ठिकाणी गेलो की किल्ला बिल्ला बघितलं बसतो ना एकत्र, तसं शेवटला ती जास्त लोक येतात. म्हातारी जी आहे ती म्हातारी त्यामध्ये सगळ्याच्या अगोदर निष्ठीमध्ये बसते. सकाळच्या सुरुवातीच्या काळामध्येच लहान मुलं असतात, मोठी मुलं असतात, कॉलेजची मुलं आहेत. ती एक कवी असू ते कवीच करणार आपण ताजमहलवर, त्या राजाने ताजमहल बनाय बरोबर ना? कोणी बांधाय माहिती आहे? हा शहाजहान गौंडी नव्हता, गौंड्यात बांधला. एका मीटिंग मध्ये असं म्हणलो, हा किल्ला गड ताजमहल कोणी बांधला माहिती आहे? सर मी सांग काय, गौंड्यानं बांधला. ऍक्च्युली ताजमहल हा शहाजहाननं कुणासाठी बांधला? कधी बांधला? मेल्यावर. काय उपयोग आहे तुझा? ती गेली की मेल्यावर मातीला कोण जेवलं दिवसाला कोण आलं कोण बघते? ती बघते का? नाही. आता नंतरसाठी बांधलं आठवण म्हणून बांधलं ना, प्रेमाचं प्रतीक आहे. ओके. तर मुलांनी कॉलेजच्या मुलांनी लगेच काय केलं, कॉलेजची मुलं म्हणजे क्या यार राजा ने अपने बीवी के लिए क्या दिया, एक ताजमहल दिया. मैं मेरे लाइफ कॉलेज लाइफ में मैंने गर्लफ्रेंड को एक कैडबरी नहीं दिया. त्यांचं म्हणतंय. पोरं खेळत असतात, एक कवी करतोय. इंजिनियर म्हणतोय जर हे वास्तू तवा खर्च किती आला असेल, आता पाडली तर खर्च किती, मला कमिशन किती मिळेल? इंजिनियर म्हणतोय म्हणजे पाडाने कमिशन माझा मायाचा. वकील म्हणतो भावकीची केस पडल्यावर मला पैसे किती मिळतील? पोलीस म्हणतो चोरी झाली तर मला पैसे किती? प्रत्येकाचा विचार वेगळा येतोय. आजी जी आहे ती जाऊन निवांत बसते, जशी बाळ्या माळ्या मात्र बसते. मग पोरांना राहत नाही की आजी निवांत आहे, काय झालं बघूया. आजीबाई काय झालं, तुमच्या चेहऱ्या आट्या पडल्यात, काय विषय आहे? तर काय नाही बाळा, तू आजार आहे का? तर नाही. मग का तुम्ही शांत काय? तर म्हणते मला एक प्रश्न पडला आहे, विचारू का? तर विचार. तर म्हणते बाई एवढं मोठं घर आहे, यात चूल कुठं आहे रे? काय म्हणत्या? तिच्या विचारात चुकीच आहे का? पोरांचा विचार वेगळा, मुलींचा विचार वेगळा, कवीचा विचार वेगळा. तर तिचा पण विचार आहे का? तर तो तिचा काय होता? ऍटिट्यूड होता. म्हणजे दृष्टिकोन. तुम्ही कुठलाही व्यवसाय करा, कुठलंही काम करा, कुठेही जावा, जोपर्यंत तुमचा दृष्टिकोन पॉझिटिव्ह राहत नाही, पॉझिटिव्ह विचार, तोपर्यंत होणार. आता आम्हीच निगेटिव्ह झालो असतो, लोक कमी आहेत, 25 लोक आहेत, कॉन्फिडन्स राहणार का माझा? नाही. मला माहिती आहे मी त्याच्या अगोदरची तयारी केली मनाची की आज भले संख्या कमी असत, काही कारण असतं, त्यातनं शिकायला मिळालं नाही. आम्ही पण शिवाजी महाराजांचं भक्त आहे. शिवाजी महाराजांचं कायमचं वाक्य मला माहित आहे की मुठभर हजारो घाबरलेल्या कावळ्यापेक्षा मुठभर लढणारे मावळे कधी शक्य असते. तुम्ही मला ते कावळे नको करणारे मावळे मला पाहिजे, ज्यांना गड जिंकायला मी शिकवणार आहे. आणि राजांनी पण थोड्या लोकांच्या कार्य केलं, ते लोक नव्हते. एक आजूबाजूला असणारे अर्धा लोकांना लीडर केले, त्यांच्याकडे टीम उभा केली आणि त्यांना म्हणून ते बाजी, तानाजी, सयाजी वेळ दिले. बरोबर ना? ते तुम्ही आज सगळे लक्षात ठेवा. कोण बाजी आहे, कोण तानाजी आहे, कोण सयाजी, तुम्हाला करावं लागेल. आणि गॅरंटी देतो आज तुम्ही इथे विचार करून जावा. आज 1 जून आहे बरोबर, आणि येणार आता 6 जून आहे. 1 जून 6 जून आहे ना रायगड. 1 जून 6 जून माहिती आहे ना? तर आज 1 जून आहे. तुम्ही आज लिहून घ्या तुमच्या डोक्यात विषय की मी आज स्टार्ट करतोय, आज सुरुवात करतोय. वर्ल्ड चॅम्पियनची जर्नी सुरुवात झाली आजपासून 3 वर्षानं. तर तुम्ही मी सांगतो त्या पद्धतीचं प्लॅनिंग लावलं तर बसला प्रत्येक माणूस आपल्या लक्झरी 10 लाखाच्या गाडीत फिरू शकतो. जे कधी विचारत नव्हतं ह्याच्यापूर्वी, पण आता आले ना, आता ते कसं करायचं, काय करायचं तुम्हाला मी सगळं शिकवतो. तर काय पाहिजे? ऍटिट्यूड पाहिजे. पहिला आपला तर विचार पाहिजे की मी 10 लाखाच्या गाडीत फिरून नाही. हॅलो ना, आमचं घर सगळं 10 लाखाचं नाही, सगळं प्रॉपर्टी काय 10 लाखाची नाही. आणि बाबा काय सांगा फुळ लावायला 10 लाख 10 लाख, पाय लाट खाली कापायला 10 लाख. पण ज्यावेळी मी ह्या हॉलमध्ये होतो त्यावेळी हेच वाक्य बरं ऐकायला मिळालं की तुम्ही पण एक लक्झरी गाडीतनं 5 लाखाच्या त्यावेळीची घेतलं 5 लाखाच्या आल्टो बिल्टो घेऊन फिरू शकताय. त्यावेळी त्या कोपऱ्यात मी होतो, ह्या कोपऱ्यात त्या बॉक्स काका होता चांगला आठवतो. 2009 मध्ये ह्या हॉलमध्ये होतो. पण विषय होता
की हॉलमध्ये असणारे 150 लोक, त्यामधली त्याच मीटिंग मधून असणारे 70 लोक ज्यांनी लीड पुढे घेतलं 50% लोकांनी, त्याच्यामध्ये 20 लोक आले. आणि ऑल कंपनीमध्ये म्हणजे जवळपास 4 ते 5 राज्यामध्ये काम करणाऱ्या कंपनीमध्ये त्या पहिल्या 20 मध्ये मी आलो, जो लास्टला होतो. सगळी टॉपला होतो, सगळी ब्लेझर घालून, आणि मी 15 शर्ट घालून. टाय बी नव्हता मला, टाय माहीत असतं कसं बांधायचा. आणि त्यावेळी मी शपथ घेतली की मला व्हायचं आहे. आणि आज त्या सगळ्या कंपनीच्या ह्याच्यात जर माणसं काढली देऊ शकत, तर जवळ 7 ते 8 लोक आहेत जे कंपनीचे चेअरमन आहेत. त्यामध्ये मी एक आहे, आणि मी काय फार मोठा नाही, त्या 3 नंबरला मी काय, त्यात 3 नंबर. म्हणजे एवढ्या सगळ्या लोकांना ज्यांना आम्हाला शिकवलं तो माणूस जागा नाही, त्याचा ट्रेडिंग मध्ये गेला, पण तिने दिलेली कला घेऊन त्या गुरुच्या आज्ञावरून पुढे आलो तर 3 नंबरला आहे. आज आपल्याकडे काही नाही तरी पण म्हणतोय, कारण मला इथं राहायचं नाही. मला इथं कोल्हापूरच्या चेअरमनाच्या बरोबर फाईट करायची नाही. मला पंजाब, दिल्ली, हरियाणावाल्याने हुडकायला पाहिजे की अहमद रावी कोण आहे. ती तयारी आपली चाललेली आहे. इंडियातील टॉपची कंपनी वर्ल्ड चॅम्पियन असेल येणाऱ्या काही दिवसात. तिथं कार्य चाललंय. आता कोण आहे काय माहिती राखत, पण डोक्यात माझ्या खेळ आहे ना, माझं डोकं काम करायला काम होणार 100%. शिवाजी महाराजांच्या डोक्यात आलं की मला स्वराज्य, त्याच्या अगोदर त्याच्या आईच्या डोक्यात आलं की याला राजा बनवतो. बरोबर ना. एखाद्या माणसाच्या डोक्यात आला घडलं का नाही, तर आपण कुठं जाता इंग्रजाच्या घरामध्ये पाणी भरायला असतो. बरोबर ना. किंवा आपला जन्म झाला नसता, आपल्या पाटलीमान्यांची कत्तल झाली असती. बरोबर. कुठल्या तरी मोगलांनी लोकांनी मारलं असतं. पण एक शिवाजी महाराजांच्या डोक्यात आलं की मला स्वातंत्र्य, स्वतःचं स्वराज्य उभा करायचं आहे, आणि जिकडे तिकडे माझं नाव होईल. एका राजानं स्टार्टअप केला, डोक्यात आला, कार्यक्रम झाला. हा, कमळ माहिती, कमळ चिखलात उमालते ते. 15 वर्षापूर्वी कमळाचा वास येत नव्हता, इथं का, पण आता प्रत्येकाच्या नाकात कमळ आहे, कारण भाजप आहे ना. हॅलो. आणि ते पुणे अंतर एक दाढीवाला पाहिजे, चहावाला. हॅलो. चायवाला आला तर एवढा आहे, अजून गायवाला यायचा आहे. पाकिस्तान राहणार नाही. आता गायवाला जेव्हा चक्कीर ना देऊ, पाकिस्तान राहणार नाही. गायवाला माहित आहे ना कोण, गायवाला कोण माहिती नाही, माहित नाही गायवाला. योगी साहेब. योगी साहेब आल्यानंतर का नाही, चायवाला आला तर अर्ध झालंय. ज्यावेळी गायवाला येईल ना तेव्हा पुरं होणार. जेव्हा गोविंद सिंग पटेल झाला, पाकिस्तान राहणार नाही. एका माणसाला डोक्यात आलं तर आम्ही ह्या दुनियेत पण त्या दुनियेत जायला लागलो. एका माणसाला डोक्यात आलं तर एक देशाला आपण अक्षरशः म्हणजे जिने आम्हाला राजा रडवायला लागलो. माझ्या एकाच्या डोक्यात आले फक्त 1000 लोकांना करोडपती करायचं. होऊ शकत. हॅलो. आणि त्यात तुम्ही सगळे असणार, लक्षात ठेवा. डोक्यात आले ना, फक्त तुम्ही पाठीमागे या. घर आले का तर त्याच्यापर्यंत माहिती काय, असं जरी करत गेलो तरी आपण इथं आपल्या आयुष्यामध्ये सक्सेस मिळवू शकतो. काय पाहिजे, दृष्टिकोन. एक व्हिडिओ बघून घ्या. फक्त बघितलं, मूवीमध्ये बघितलं तसं बघितलं पुन्हा एकदा. आता समजेल तुम्हाला मी सांगितल्यानंतर. त्याच्यामध्ये महाराजांचं वाक्य होतं, ते म्हणते काय, इथं गल्ली बोळामध्ये उडप्यांचे वगैरे म्हणजे बाहेरल्या लोकांचे गाड्या, चायनीजचे वगैरे गाड्या. तेव्हा महाराजांचं वाक्य आलं की हे करण्यापासून तुम्हाला कोणी रोखलं होतं का दिल्लीला. बरोबर ना. आता आपण काय करतो, आपण महाराष्ट्रीयन लोक आहे, मराठी लोक. त्यात आपल्या इथं पाय खेचायची सवय जास्त आहे. काय तर दुकान टाकायला की त्याचं बोट लिहितो, कशा टाकायला, काय तर नवीन करायला गेला तुम्ही, साडे दुकान टाकतो म्हणला, यंत्र काम शिकतो म्हणला, हा, गावात पुमरत पट्ट्यात सगळे शिवशिवराळे करणारे, आणि तुझ्याकडे कोणी यायला लागले, म्हणजे अगोदरच आपला म्हणजे स्वप्नाचा विषय मोडून टाकायचा. बरोबर ना. तर त्यांनी काय सांगितलं की हे तुम्हाला कशापासून कोण रोखलं, कारण तुमच्या इथंच कोण ना कोण जुनी लोक सक्सेस झाल्यात किंवा नवीन आल्यात, जो व्यवसाय बंद आहे तो व्यवसाय पुन्हा चालू केला आणि परत सक्सेस झाल्यात. बरोबर ना. फक्त काय होतं की आपला ऍटिट्यूड असतो की हे आमचं काम नव्हतं, आम्ही गावचं पाटील आहे, आमचं घोषागार आहे, आमच्या डोक्यावर पदर खाली घेऊन चालत नाही, गाव सोडून कुठं जायचं नाही, मग मसनात जा. हॅलो. बरोबर ना. आणि ह्या सगळ्या विचारानं, ह्या दृष्टिकोनानं आपण निगेटिव्ह होतो आणि आपण काय करत नाही आहे. आणि मग सगळं शिकून तिथंच आहे. बरोबर ना. एवढं शिकून केलं काय, खाली म्हणतो का वर पाय. हॅलो. मग एक मसाले 2 गाय, काढ दारा, टाक चारा. बरोबर ना. तिथं अडकलं आपण सगळी, कारण आपल्या विचारला हे पटलेलं नाही. घरातल्याने तुम्हाला तुमच्या मिस्टरांनी सांगितलंय तुला काय लागतंय, लागतंय ते देतो, काय देत नसतो. हॅलो. तुला काय पाहिजे ते सांग, देतो सगळं आणून. तो काय देत नाही, कारण हे सगळं आम्ही पण डॉयला मारलेलं आहे. तुला काय लागतंय, उंबऱ्याच्या बाहेर जायचं नाही, ती मेली आत, मेली का नाही. हॅलो. कुत्रं बांधलं तर असं होतं माहिती, साखर सोडलं तर ते खेळणार. हो. मग गावठी कुत्री गावात फिरून मस्त आहेत,
आणि आम्ही स्टँडर्ड कुत्र. हॅलो, कुत्र्याचं उदाहरण ठरवलंय मी. काय झालं, घर, चूल, मूल, भावकी तेवढंच. आजूबाजूला जायचं हळदी कुंकवाला, लय लांब जायचं नाही, गरजे पडून जायचं, दिष्ट लागल ना. हॅलो, कारण का कमिटमेंट केली, तुला राणीसारखी ठेवतो. पहिल्या 2 महिन्यामध्ये सगळ्यांचे डायलॉग असतात, तुला अशी करीन, तुला तशी करीन. हिरोईन राणीसारखी ठेवली, फक्त पुढे 2 शब्द वाढले, नोकरानी. हा, श्रीवल्ली, भांडीवल्ली, धुनीवल्ली, स्त्रीवल्ली, पुष्पा झुकले का नाही, ते काय वाकत नाही, ते ठोकायला टाकते, शिवाय देते का नाही. हॅलो, सत्य आहे का नाही. आजूबाजूला सगळं चालू आहे फिल्म. कहाणी घर घर की हमारे घर में. आम्ही पण डायलॉग मारले की तुला अशी करतो तशी करतो, ती पण म्हणते नुसतं स्वप्न धावलीस बाबा. पण आता पूर्ण केलेली आहेत. तुम्ही त्या बाबाची